स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा उपदेश पर प्रकरणातला अतिशय गोड असा अभंग आहे. विठ्ठला 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 अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे, म्हणजे बहुश्रुत आहे. अभंगामध्ये जो उपदेश महाराजांना करायचा आहे तो उपदेश सिद्ध करण्याकरता जे उदाहरणं वापरले ते उदाहरणं पण सर्व ऐकणाऱ्यांच्या परिचयाचे आहे, परंतु अभंगात केलेला उपदेश मात्र सर्व मानव जाती करता अत्यंत 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 महत्वाचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. शास्त्रांनी उपदेशाचे दोन प्रकार केलेले, साधारण उपदेश आणि असाधारण उपदेश. साधारण उपदेश त्याला म्हणतात की जो सर्वांकरता केला जातो, जिथं भेद ठेवला जात नाही, ज्या सांगण्यामध्ये भेद नसतो आणि जे सांगणं सर्वांना अंतर्भूत करून सांगितलं जातं त्या बोलण्याला म्हणजे त्या उपदेशाला साधारण उपदेश म्हणतात. आणि विशिष्टांना उद्देशून जे बोलणं बोललं जातं, विशिष्टांकरताच फक्त जे सांगितलं जातं त्या बोलण्याला असाधारण उपदेश असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असाधारण उपदेश सर्वांना करून चालत नाही. असाधारण उपदेश म्हटला की असाधारण उपदेशामध्ये अधिकाराचा प्रश्न निर्माण झाला. ज्याला उपदेश करायचा तो त्या उपदेशाला ग्रहण करण्याचा अधिकारी आहे का? आपण केलेला उपदेशाचा विषय त्याच्या चित्ताला ग्रहण करणं शक्य आहे का? त्याचं चित्त तो विचार धारण करू शकेल का? आणि त्याप्रमाणे आचरण करून अनुभूतीपर्यंत पोहोचेल का? म्हणजे तिथं अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो. साधारण उपदेशामध्ये अधिकाराचा प्रश्न येत नाही, तो उपदेश सर्वांना उद्देशून केला जातो. विठ्ठला 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 विठ्ठला.
कमी शब्दामध्ये बोलायचं ठरलं तर सर्वांकरता केलेला उपदेश त्याचं नाव साधारण आहे, आणि विशिष्ट लोकांना केलेला उपदेश त्या विचारसागर ग्रंथाच्या सुरुवातीलाच हा विषय आला. अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन असा अनुबंध सांगितलाय. याला विचारसागरात अनुबंध चतुष्टय म्हटलंय. या अनुबंध चतुष्टयामध्ये ज्याला सांगायचंय तो अधिकारी, त्याला जे सांगितलं जाणार आहे त्याचं नाव आहे विषय. अधिकारी, विषय. बर, ज्याला तो विषय सांगायचा त्याचा आणि त्या विषयाचा संबंध, म्हणजे त्याला सांगणं गरजेचंच आहे का, त्याला सांगावंच का, त्याला सांगितलंच पाहिजे का, सांगावंच असंच असेल तर त्या विषयाचा आणि त्या व्यक्तीचा नेमका काय संबंध, हा संबंध अधिकारी विषय संबंध. आणि हा उपदेश त्याला सांगितला, त्यांनी ग्रहण केला, त्याप्रमाणे त्याच्या जीवनात आचरण घडलं तर त्याला नेमकं काय फळ प्राप्त होणार याचं नाव आहे प्रयोजन. विठ्ठल तुकोबारांनी बऱ्याच ठिकाणी असा विचार सांगितला. महाराज म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे जास तैसे देऊ. महाराजांनी उदाहरण गोड दिलं. कार्यसिद्धी होण्याकरता, जे काम सिद्ध होण्याकरता, जे काम तुम्ही मनात धरलंय, जे काम तुम्हाला करायचंय ते काम निर्विघ्नपणे सिद्धीला जाण्याकरता, ते काम करण्याची क्षमता ज्या व्यक्तीत आहे त्याच व्यक्तीला ते काम करायला सांगा, तरच ते काम सिद्धीला जाईल. आणि ज्या व्यक्तीमध्ये ते काम करण्याची क्षमता नाही त्याला जर तुम्ही ते काम करायला दिलं तर ते काम सिद्ध होणार नाही. महाराज बोलले त्याच्याकरता साहे ओझे जास तैसे देऊ, अधिकार तैसा करू उपदेश. मग ज्याचा अधिकार जसा त्याला करायचा उपदेश तसा. विठ्ठला 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 म्हणून तुम्ही पहा, ज्ञानोबारायांनी जी ग्रंथ संपदा निर्माण केली, अमृत अनुभव ज्ञानोबारायांनीच केला, ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनीच केली, चांगदेव पासष्टी ज्ञानोबारायांनीच केली, आणि हरिपाठ सुद्धा ज्ञानोबारायांनीच केला. हरिपाठाचा विषय वेगळा, चांगदेव पासष्टीचा विषय वेगळा, ज्ञानेश्वरीचा विषय वेगळा, आणि अनुभव अमृताचा विषय वेगळा. का बर? ग्रंथ करता जर एकच असेल, एकाने जर 4 ग्रंथ केले तर 4 ग्रंथाचा विषय वेगळा वेगळा का? तर याचं कारण आहे हरिपाठाचा अधिकारी वेगळा, मग त्याच्यात सांगितलेला विषय तसा. अमृत अनुभवाचा अधिकारी वेगळा, मग त्याला सांगितला विषय तसा. पासष्टीचा अधिकारी वेगळा, मग त्याला सांगितला विषय तसा. आणि हरिपाठाचा अधिकारी वेगळा, मग त्या अधिकाऱ्यांकरता हरिपाठात सांगितला विषय वेगळा. हरिपाठात एकच विषय सांगितला, 27 अभंगात फक्त एकच विषय सांगितला. हरिपाठ हे भक्तिशास्त्र आहे, सांगितला विषय एकच. कोणता? हरिपाठाचा मुख्य विषय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, कोणी म्हणा, तुम्ही म्हणा, यांनी म्हणा, त्यांनी म्हणा, स्त्रियांनी म्हणा, पुरुषांनी म्हणा, सर्वांनी म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्याला अमृत अनुभव पेलणं, अमृत अनुभवाचा विषय ज्याच्या वृत्तीला पेलवणं शक्य नाही त्यांनी हरिमुखे म्हणा. कारण अमृत अनुभवाचा विषय पेलवण्याकरता अधिकारी सुद्धा तसाच लागतो. विठ्ठला 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 तुम्हाला सांगताय का, वाघिणीचं दूध मिळवणं कठीण आहे. वाघिणीचं दूध सहजासहजी मिळवता येत नाही. वाघिणीचं दूध मिळवणं कठीण आहे. पण आपल्यातला एखादा नरश्रेष्ठ गेला वाघिणीचं दूध घेऊन आला तर ते आणून उपयोगही नाही. दूध मिळणं शक्य नाही
एखाद्याने शक्य केलं तर आणून त्याचा उपयोगही नाही. का बरं? तर ते पचवणं कोणाला शक्य नाही. वाघिणीचं दूध पचवण्याकरता ती व्यक्ती सुद्धा तशीच लागती. वाघिणीचं दूध पचवणं सहज शक्य नाही. तसं अमृत अनुभव महाराज. अमृत अनुभवात विषय जर तुम्ही म्हणाल तर बस विषयाची हद्द करून टाकली. पण तो अमृत अनुभव कोणालाही पेलणं शक्य नाही. विठाला विठाला अमृत अनुभव हा विषय कोणाचा आहे? कीर्तन ऐकणारांचा आहे का कीर्तन सांगणारांचा आहे? तर तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे नारदाच्या गादीवर खरं सांगतो, अमृत अनुभव हा विषय कीर्तन ऐकणारांचा तर नाहीच नाही, पण सांगणाराचा सुद्धा नाही. आता अमृत अनुभव सांगणारे कीर्तनकार महाराष्ट्रात सापडणार नाही तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला हा जीवनमुक्त विषयाचा चारा आहे, जीवनमुक्त पुरुषाचा चारा आहे. ज्ञानोबाराय बोलले तैसे अनुभवी अमृती ये अंतरंगाचे अधिकारी. अधिकारी कोण आहे? ज्याची वृत्ती बहिरंगातून निवृत्त झाली आणि ज्याची वृत्ती अंतरंगामध्ये रंगली, असा अंतर्मुख झालेला जीवन मुक्त पुरुष, त्याच्या बुद्धीचा विषय अमृत अनुभव आहे. विठ्ठला ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभव अमृत. हे जर पाहिलं तर फळ देण्याकरता फार श्रीमंत आहे. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत. कोण श्रीमंत? हे अनुभव अमृत, पण सेवून या जीवन मुक्त हेच होतू. इथं जीवन मुक्त अधिकारी, मग अमृत अनुभवाचा अधिकारी वेगळा. मग अमृत अनुभवामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य हा त्याचा विषय आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा. ज्ञानेश्वरीच्या अधिकारी 3 प्रकारात आहे: कर्म, उपासना आणि ज्ञान. मग कर्माच्या अधिकाऱ्याला ज्ञानेश्वरीत कर्माचा उपदेश आहे, उपासनेच्या अधिकाऱ्याला उपासनेचा उपदेश आहे, आणि ज्ञानाच्या अधिकाऱ्याला ज्ञानाचा उपदेश आहे. विठ्ठला आणि हरिपाठ हा सर्वसामान्य स्त्री पुरुषांकरता संसारात रमलेले, वृत्ती विषयांध झालेली आणि ज्यांचे 10च्या 10 इंद्रिय सैराट बनलेले, असे जे ज्याचा एकाही इंद्रियावर कंट्रोल नाही, असे जे स्वैर म्हणजे विषय भोगणारी स्त्री आणि पुरुष, त्यांच्या उद्धाराकरता जो बनवला त्याचं नाव आहे हरिपाठ. म्हणून हरिपाठ याचा विषय सुद्धा एकदम सोपा. कोणता? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मिटला विषय. अमृतानुभव पाहू नका. 65 तिकडे जायचं असेल तर तो योग्याचा खुराक आहे. त्याला सिद्ध योगी लागतो, हठयोगी लागतो. त्याच्या बुद्धीचा खुराक म्हणजे चांगदेव 65. मला बोलण्याचा विषय काय? उपदेश करण्याची ही वेदातून आलेली प्रणाली आहे का ज्याचा अधिकार जसा. म्हणून असाधारण उपदेश कोणालाही सांगून चालत नाही. तुकोबाराय म्हणतात, साहे ओझे जास पैसे देऊ. जेवढा बोजा वाहून नेण्याची कॅपॅसिटी आहे ना, त्या व्यक्तीच्या डोक्यावर तेवढाच बोजा द्या, तर तो बोजा घेऊन तुम्हाला इच्छा आहे तिथपर्यंत नेऊन पोहोचवी. त्याची जर क्षमता नसेल आणि तुम्ही जर बोजा खूप दिला तर तो बोजा घेऊन तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणापर्यंत जाणार नाही. उदाहरण काय दिलं? मुंगीवरी भार, गजाचे पालन, घालिताचे कोण कार्यसिद्धी, त्यांनी कार्यसिद्ध होत नसतं. म्हणजे हत्तीनं वाहून न्यायचा बोजा जर मुंगीच्या डोक्यावर दिला, हत्ती नेणार जो बोजा, तो जर मुंगीच्या माथ्यावर ठेवला तर मुंगी तो बोजा नेईल का? त्यांनी कार्यसिद्ध होती. तसं अनधिकार्याला उच्च विषय सांगून उपदेश सफल होत नाही. म्हणून शास्त्राने उपदेशाच्या दोन पद्धती, 2 प्रकार केले: असाधारण आणि साधारण. असाधारण उपदेश हा विशिष्ट वर्गाला केला जातो, साधारण उपदेश सर्वांना केला जातो. का बोललो? हा महाराजांचा
उपदेशपर प्रकरणातला अत्यंत महत्वपूर्ण अभंग आहे. आणि या अभंगात जो उपदेश आहे हा साधारण उपदेश आहे आणि तो तुमच्या माझ्या सर्वसामान्यांकरता केलेला उपदेश आहे. गाठ्यामध्ये सुद्धा अभंग पाहिले तुम्ही. एक मिनिट आहे. एक अभंग सगळ्यांकरता नाही, एक अभंग सगळ्यांकरता नाही, सगळे अभंग एका करता नाही आणि सगळे अभंग सगळ्यांकरता नाही. इथं फक्त आपण आपल्या बुद्धीचा निकष लावायचा का आपल्या करता अभंग कोणते आणि ते घ्यायचे, त्याचं चिंतन करायचं आणि ते आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करायचा. जो अभंग आपल्या करता नाहीच त्या अभंगाचं किती चिंतन करा तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही. विठ्ठला पण काही अभंग असेच, काही अभंग त्याच्यातला हा एक अभंग आहे. हा अभंग आपल्या सर्वांकरता आहे. सर्वांकरता म्हणजे कोणाकरता? संसारी स्त्रियांकरता आणि संसारी पुरुषांकरता. ज्यांनी जीवनामध्ये आपल्या स्वखुशीनं गृहस्थाश्रम स्वीकारला, ज्यांनी गृहस्थाश्रमामध्ये पाय टाकला, तर या गृहस्थाश्रमात त्या प्रत्येक स्त्री पुरुषांनी कसं वागावं, कसं राहावं, म्हणजे त्याला काय फल प्राप्त होणार आहे त्या संबंधीचा म्हणजे कर्मपूजेचा उपदेश करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. महाराज, इथं प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या आहे. आपण सगळेजण वेगळ्या वेगळ्या भूमिकेवर आहे. प्रत्येकाने आपली भूमिका ओळखायची. मी जिथे उभा आहे ही माझी भूमिका कोणती आणि या भूमिकेमध्ये माझं करण्याचं कर्म कोणतं, मी काय कर्म करावं, मी कसं कर्म करावं, म्हणजे त्या कर्माच्या योगे मी ईश्वराला प्रिय होईल, भगवंत माझ्यावरती प्रसन्न संतुष्ट होईल, त्याच्याकरता माझी भूमिका काय आणि मला पार पाडायचं ते कर्म काय. महाराज त्याच्या संबंधीचा उपदेश या अभंगामध्ये करतात. कसं असतं बघा, कर्म पूजा म्हटले. कर्म ही पूजा आहे. पूजा या शब्दाचा अर्थ असा आहे का आपल्या इष्टाला प्रसन्न करण्याकरता केली जाणारी क्रिया, त्याचं नाव आहे पूजा. विठ्ठला विठ्ठला. जे तुमचं इष्ट आहे, ज्याला इष्ट म्हणजे काय, ज्याला तुम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ मानता. मग एखाद्याला तुम्ही गुरु मानलं तर तुमच्या गुरुला प्रसन्न होण्याकरता तुम्ही कोणत्या भूमिकेत आहे आणि तुम्हाला कोणतं कर्म करणं गरजेचं आहे हे जाणायचे, हे ओळखायचे आणि त्याप्रमाणे कर्म करायचे. मग गुरुला प्रसन्न करण्याकरता ज्या भगवंताची आपण भक्ती करतो त्या भगवंतानी आपल्या भक्तीनं आपल्या कर्माने प्रसन्न व्हावं त्याच्याकरता जी क्रिया केली जाते, म्हणजे इष्टाला प्रसन्न करण्याकरता ज्या ज्या क्रिया केल्या जातात त्या सर्व क्रियेचं नाव आहे पूजा. विठ्ठला विठ्ठला. पूजा म्हणजे प्रसन्नता. ज्याची करायची आपल्या करण्याने तो प्रसन्न व्हावा. खरं सांगू का, आपण सगळेजण ज्याला पूजा समजतो खऱ्या अर्थाने विचार केला तर ती पूजा नाहीच. आपण ज्याला पूजा समजतो ती पूजा नाहीच. आपण पूजा कशाला समजतो? देवाला शुद्ध पाण्याची आंघोळ घालणं पूजा, देवाला गरम पाण्याची आंघोळ घालणं पूजा, देवाला पंचामृताची आंघोळ घालणं पूजा, देवाला पुन्हा शुद्ध पाण्याची आंघोळ घालणं पूजा, देवाला चांगलं कोरड्या फडक्याने त्याचं स्वच्छ पुसणं, कोरडं करणं पूजा, त्याला भारी भारी कपडे त्याच्या अंगावर घालणं पूजा, त्याला उठणे बिटणे लावणं पूजा, त्याला अत्तर वगैरे त्याच्या अंगाला चोळणं पूजा, त्याच्या पुढे धूप दीप नैवेद्य आमकं ढमकं टमकं, याला पूजा. ही पूजा नाही, ही पूजा नाहीच. काय बोलता? त्याला फुलं वाहणं, त्याच्या पुढे सफरचंद ठेवणं, त्याच्या पुढे पेढे ठेवणं, त्याच्या पेटीत पैसे टाकणं, ही पूजा नाहीच.
याला पूजा म्हणूच नका. काय बोलतो की मग, याला उपचार म्हणतात. हा काय झाला पूजा नाही, हा काय झाला उपचार. हे 16 प्रकार सांगितले शास्त्राने. षडशोपचार जे म्हणतात ना, तर या उपचाराचे म्हणजे त्याला बेल वाहणं, त्याला फुलं वाहणं, हा झाला उपचार. त्याला दूध देणं, त्याला दही देणं, त्याला गावरान तूप देणं, हा झाला उपचार. पूजा वेगळी. पूजा म्हणजे काय, त्याने संतुष्ट होण्याकरता तुम्ही केलेलं कर्म, तिचं नाव आहे पूजा. विठ्ठला विठ्ठला म्हणून ऐका, तुम्हाला देव प्रसन्न करायचा आहे ना, संसार करून करायचा आहे ना, बायका मुलं सांभाळून संसार करून पोट पाणी पिकून आणि एवढं करून तुम्हाला देव प्रसन्न करायचा आहे ना, मग तुम्ही फक्त काय करा, तुमच्या कर्माने त्याची पूजा बांधा. तव कर्मे येशू भजावा, येशू भजावा, येशू येशू नाही, येशू म्हणजे ईश्वर, भजावा म्हणजे त्याची पूजा करावी. पण कशाने, धूपदीप नैवेद्याने नव्हे. मग तव कर्मे येशू भजावा, कर्माने त्याची पूजा बांधा. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत जे कर्म तुम्ही करणार आहे ना, तर ते सगळं तुमचं कर्म त्याला आवडलं पाहिजे, त्याला प्रिय वाटलं पाहिजे आणि त्या कर्माने तो संतुष्ट झाला पाहिजे. याचं नाव आहे हेच विष्णूची महापूजा. विठ्ठला विठ्ठला. कारण तुम्हाला सांगा, देवाला देण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही. महाराजांचा एक अभंग फार गोड आहे, कासायानी पूजा करू केशी राजा. आहे ना, त्याला तुम्ही पाणी द्यायला गेले, पाणी आपलं आहे का? पाणी आपण निर्माण केलं का? आपल्या बापजाद्यांनी निर्माण केलं का? आपल्या आजा पंजानी पाणी निर्माण केलं का? पाणी आपलं आहे का? पाणी कोणाचं आहे? पाणी त्यांनीच निर्माण केलं आणि त्यांनीच निर्माण केलेलं पाणी त्याच्याच अंगावर टाकलं. आपण आपलं काय दिलं त्याला? उदके ना उतरी, उदकाची तो उशी पाण्याने. म्हणजे एकच झालं सांगू का, आपण जेव्हा आता त्र्यंबकला जाऊ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला आणि गेलो, एकादशीला आंघोळीला कुशावर्तात उतरलो, आंघोळ झाली का कुशावर्तातच असं वंजुळ घे पसार करायचा, त्याचं कुशावर्तातलंच पाणी घ्यायचं आणि कुशावर्तातच सोडायचं. ज्ञानोबाराय 9व्या अध्यायात बोलले, गंगेचे उदक जैसे अर्पिजे देव पितरोद्देश. अरे गंगेच घेतलं आणि गंगेला वाहिलं, तुझं काय दिलं? तुझं काय काय स्वतःच काही दिलं का? मग तसं देवाला आपण देऊ. सोनं जरी दिलं, सोनं त्यांनीच निर्माण केलंय. पैसा जरी दिला, त्यांनीच निर्माण केलं. तुम्ही काही द्या, हे सगळं त्याचंच निर्माण आहे. मग त्याची पूजा करायची कशाने? त्याची पूजा करण्याकरता आपल्या हक्काचं आपल्याकडे एकच साधन आहे आणि त्या साधनाचं नाव आहे कर्म. विठ्ठला विठ्ठला. आणि एक मिनिट ऐका, कदाचित आता सगळेच जण पूजा करणारे. आता आपण वयाचा विचार केला तर काही लोक 50 वर्ष प्रत्येकाच्या घरात देव आहे, प्रत्येकाच्या देवारे देव आहे, सगळेच जण पूजा करीत आलेले. पण मला नाही वाटत 50 वर्ष पूजा करून सुद्धा देव कोणाच्या स्वप्नात तरी आलाच कधी शक्य नाही. 50 वर्ष आपण रोज एवढ्या थंडीगारठ्याची अंगावर काही न घेता उघड्या अंगी आपण देवाची पूजा करतो. यांनी देव प्रसन्न झाला आणि कोणाला त्यांनी साक्षात्कार केला असं उदाहरण जगात तुम्हाला कुठं पाहायला सापडणार नाही. पण देवाला संतुष्ट करण्याकरता देवाची खरी पूजा शास्त्र आणि संत सांगतात, त्या पूजेचं नाव आहे कर्म पूजा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्ही काय करा, तो भगवान विष्णू संतुष्ट करायचा असेल तर तुमच्या कर्माची
तुमच्याकडून घडणाऱ्या कायिक वाचिक मानसिक या त्रिविध कर्माचे जे फुलं आहेत ना, फक्त त्याच्या पायी अर्पण करा. म्हणजे काय करा, कर्म त्याला समर्पण करा. तेव्हा उठल्यापासून झोपी जाईपर्यंत जे जे कर्म मी करतो हे सर्व कर्म तुला समर्पण. चांगला असो वाईट असो, सगळं कर्म तुला समर्पण. तुम्ही फक्त मी केलं अशा येडेपणात राहू नका. मीच बंगला बांधला, मीच गाडी घेतली, मीच या भ्रमात राहूच नका. कारण उद्या मी आला, हे सगळं ठेवल्या ठिकाणी तुझं काहीच नाही बाबा. त्याच्याकरता भगवंताला सांगा, जे कर्म काय म्हटलंय, यद्यत कर्म करोमि तत्किलम शंभो तवारार्धव. हे प्रभू, जे यद्यत कर्म, यद्यत म्हणजे जे जे कर्म माझ्या जीवनात माझ्याकडून घडेल ते सगळं कर्म, यद्यत कर्म करोमि तत्किलम, पण हे सगळं तुला अर्पण. शंभो तवारार्धवम. विठ्ठला विठ्ठला अजून एक श्रीमद भागवतातला श्लोक तर सगळ्यांच्या पाठ आहे, भागवतात आलेला आहे. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नुसृत स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणा एति समर्पयेतत्. जे जे कर्म करीन मी, जे जे कर्म इंद्रियाकडून, कर्मेंद्रियाकडून, ज्ञानेंद्रियाकडून, दशेंद्रियाकडून जे जे कर्म घडेल, सर्व कर्म तुम्ही अत्यंत शुद्ध बुद्धीनं भगवंताला अर्पण करा. हे जे कर्म समर्पण आहे ना, हीच त्या भगवंताची अत्यंत महत्वाची पूजा आहे. हेच विष्णूची महा तुकोबाराई तर म्हणतात, पूजेचा आणि पूजेतून भगवान प्रसन्न झाल्याचा याच्या व्यतिरिक्त दुसरा अनुभव नाही तुझा, दुसरा अनुभवच नाही. त्याला प्रसन्न करण्याकरता कर्माचं समर्पण हीच खरी पूजा, हेच विष्णूची महापूजा. आता हे जे तुकोबाराईंचं म्हणणं आहे, असंच म्हणणं ज्ञानोबाराईंचं आहे. ज्ञानोबाराई तसंच बोलले. 18व्या अध्यायात ओव्या गेल्या, गोड ओव्या गेल्या बघा, आणि बहुतेकांचे पाठ पण आहेत त्या ओव्या. कोणत्या? ऐका. ज्ञानोबाराई सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी मग तिये पूजे तोशिले आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. 2 ओव्यांचं चिंतन करा. पहिल्या ओवीत असं म्हटलंय, तो सर्वात्मक असलेला म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी असलेला तो ईश्वर, तो परमात्मा, तो विष्णू भगवान, त्याची पूजा बांधायची ना, तुम्हाला त्याची पूजा करायची ना, मग यांनी करा ना. सर्वात्मका ईश्वरा पूजा कर. स्वकर्म कुसुमांची विरा. स्वकर्म म्हणजे स्वतःच्या जीवनात घडणारे कर्म, ते कर्मरूपी फुलं. कुसुम म्हणजे फुलं. स्वकर्म कुसुमांची विरा. अर्जुना, स्वतःच्या जीवनात घडलेल्या कर्मरूपी फुलांनी त्याची पूजा बांधा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. आणि ही जी कर्म कुसुमांनी केलेली पूजा आहे ना, ही त्याला संतुष्ट करणारी, आनंद देणारी, प्रसन्न करणारी अशी पूजा आहे. कशी? पूजा केली होय अपार तोषालागी. संतुष्ट होण्याकरता ही पूजा अत्यंत महत्वाची. ती पूजा तू कर, असं अर्जुनाच्या निमित्ताने परमात्मा बोलतो. पण ऐका, अशी कर्म कुसुमांनी जर देवाची पूजा केली तर देव काय करतो? ज्ञानोबाराई पुढच्या ओळीत बोलतात, मग तिये पूजे. मग त्या कर्म कुसुमांच्या पूजेनी
तोशी लेणी आत्मराजे, तो आत्मराज भगवान परमात्मा तोशी लेणी संतुष्ट होतो, प्रसन्न होतो आणि ज्यांनी ती पूजा केली त्याला प्रसाद देतो. प्रसाद देतो म्हणजे त्याच्यावर कृपा करतो. प्रसाद काय देतो तर वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया विठला 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 विठला. एक मुद्दा तुमच्या लक्षात आला, एक मुद्दा तुमच्या लक्षात आला. कोणता? देवाला खरंच प्रसन्न करायचं असेल जीवनात तर कर्म त्याला अर्पण करणं ही कर्मपूजा त्याला प्रसन्न करणारी आहे, हा मुद्दा. पण आता याच्यातली एक अडचण आहे का? अडचण काय? याच्यामध्ये सगळ्यांचं कर्म सारखं नाही. संसारात गृहस्थाश्रमात घरात जेवढे लोक आहेत ना तर सर्वांचं कर्म सारखं नाही. मग प्रत्येकाचं कर्म भिन्न भिन्न आहे. घरामध्ये सगळ्यांचं कर्म वेगळं वेगळं आहे. मग ज्यांनी त्यांनी आधी ओळखायचं आपलं कर्म कोणतं. मग आपलं कर्म कोणतं ओळखायचं कसं? माझं कर्म काय बुवा, मी काय कर्म केलं पाहिजे ओळखायचं कसं? तर मी भूमिकेत कोणत्या आहे, आज जीवन जगतो कोणत्या भूमिकेवर जीवन जगतो त्या भूमिकेचं चिंतन करा. त्या भूमिकेतून तुम्हाला तुमचं कर्म कोणतं सापडेल आणि ते कर्म शुद्ध बुद्धीनं परमात्म्याला अर्पण केलं का गृहस्थाश्रम सफळ होण्याकरता देव तुमच्यावर कृपा करतो. तरी पण काही बुद्धिवाद्यांनी महाराजांपुढे प्रश्न मांडला, महाराज भूमिका ओळखायची कशी, मग कर्म कळायचं कसं, त्या कर्माचं समर्पण व्हायचं कसं आणि देव प्रसन्न व्हायचा कसं कळायचं कसं? महाराजांनी ते कळावं, लक्षात घ्यावं म्हणून एक नमुने दाखल म्हणून 2-3 उदाहरणं महाराजांनी पुढे ठेवले आपल्या. हे बघा, तुम्ही या भूमिकेत आहे का, मग तुमचं हे कर्म आहे. तुम्ही या भूमिकेत आहे का, तुमचं हे. म्हणजे तुम्हाला सांगू का, भूमिका म्हणजे काय का, बापाची भूमिका वेगळी, आईची भूमिका वेगळी, आजोबाची भूमिका वेगळी, आजीची भूमिका वेगळी, सासूची भूमिका वेगळी, सुनेची भूमिका वेगळी, नंदेची भूमिका वेगळी, नंदाई म्हणजे नंदेचा नवरा त्याची भूमिका वेगळी, लेकीची भूमिका वेगळी, जावयाची भूमिका वेगळी, सुनेची भूमिका वेगळी, मुलाची भूमिका वेगळी, पुतण्याची भूमिका वेगळी, चुलत्याची. म्हणजे प्रत्येकाची कर्म आहे. प्रत्येकाच्या कर्माचं चिंतन केलंय बुवा शास्त्रांनी. तू हे कर बाबा, या भूमिकेवर आहे ना तुला हेच केलं पाहिजे आणि नुसतं करू नको, तर केलेलं भगवंताला अर्पण कर. तुझं जीवन सफल होईल, जीवन यात्रा सफल होईल, गृहस्थाश्रम सफल होईल. तू हे कर्म कर. मग ते कर्म ओळखण्याकरता भूमिका कळाली पाहिजे. आणि जर भूमिका कळतच नाही मग तुकोबाराई त्याच्याकरता काही उदाहरणं आपल्या समोर अभंगाच्या पहिल्याच्या. स्वामी गाजा गुरु भक्ती, स्वामी गाजा गुरु भक्ती, स्वामी गाजा गुरु भक्ती, स्वामी गाजा Swami
इथं सांगितलं स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. भूमिका ओळखून कर्म जाणणं आणि ते कर्म ईश्वर अर्पण करून उद्धार करून घेणं हा जो उपाय सांगितला कर्मपूजेचा. भूमिकेवर आपलं कर्म कळतं. काय भूमिका आहे? महाराज म्हटले लक्षातच येत नसेल तर ऐका. तुम्ही जर सेवक असाल, परमार्थातले असू द्या व संसारातले व्यवहारातले असू द्या, तुम्ही जर सेवक असाल तर प्रामाणिकपणे स्वामीचं काम करणं हे आहे तुमचं कर्म आणि ते भगवंताला अर्पण करणं ही आहे भगवंताची नुसती पूजा नाही, सामान्य पूजा नाही तर महापूजा. स्वामी काज. पण एक मिनिट ऐका बरं का, भूमिकेवरून जे कर्म आपल्याला करायचंय त्या कर्मात एक अपेक्षा फार महत्वाची. कोणती? लक्षात घ्या. कर्म करताना कर्त्याच्या ठिकाणी असला पाहिजे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा, सत्यत्व बुद्धी, त्याच्यात बेईमानी नको. त्या कर्माची प्रतारणा करणं नाही. तुम्ही सेवक आहे ना, तुम्ही नोकर आहे ना, तुम्ही दास आहे ना, मग ज्याचे नोकर आहात, ज्याचे चाकर आहात, ज्याचे सेवक आहात त्याची प्रामाणिकपणे सेवा करणं हे तुमचं सत्य कर्म. विठ्ठला तुम्हाला एक मिनिट खरं सांगू, हा विषय आताच्या काळात सांगण्यासारखा नाही. आज जो काळ आहे, जो समाजात आपण वावरतो, जो समाज आपण पाहतो, या आजच्या काळात हा विषय सांगणं अजिबात योग्य नाही. काय? त्याचं कारण असं आहे, प्रामाणिक हा शब्द आज मितीला कोणाच्याही जीवनात शिल्लक राहिलेला नाही. त्याच्यात आम्ही आलो काही नाही राहिलं. महाराज प्रामाणिकपणा का कोणाकडेच नाही राहिला. स्त्रियांकडे नाही, पुरुषांकडे नाही. प्रामाणिकपणा हा भागच नाही. सगळा बेईमानपणा झालाय. विठ्ठला आणि या काळात प्रामाणिकपणा तुम्हाला खरं सांगू का, एक विशेष आपण कोणाचे ना कोणाचे दासच, तरी प्रामाणिक कर्म करीत. हे पुढारी सुद्धा आहे ना, तुम्ही खूप चांगलं केलं, बिनविरोध केलं. तुम्हाला खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही फार मोठा आदर्श तालुक्याकरता पाथरी बुद्रुक गावांनी निर्माण केला. खूप मोठा आदर्श. उद्या तुम्ही ती पण बातमी लावा का याच्यातून संकलित होणारा जो काही पैसा आहे ते जुनं राम मंदिराच्या जीर्णोद्धारा करता सगळ्या ग्रामस्थांकडून वापरला जाणार आहे. हाही संदेश जाऊ द्या पेपरमध्ये, सगळ्या जिल्ह्याला कळू द्या. मला काय बोलायचं ऐका, प्रामाणिकपणा राहिला नाही महाराज. आता हे निवडून येणारे सुद्धा आहे ना, हे सुद्धा दासच आहे. उद्या तो सरपंच होऊ द्या, उपसरपंच होऊ द्या, तो कारखान्याचा डायरेक्टर होऊ द्या, व्हाईस चेअरमन होऊ द्या, चेअरमन होऊ द्या, आमदार कोण आहे आमदार? आमच्या बाबांच्या भाषेत सांगायचं, बाबांची भाषा काय राहायची? बाबा म्हणायचे आमदार. त्यांचं कायम राहायचं. तुम्ही तुम्ही त्याला लई वर चढवायचं काम नका करू. कोण आहे तो? अरे आपण बाप आहे त्याचे, आमदाराचे बाप आहे. आपल्यामुळं तो जन्माला आला. आपण मत दिले नसते त्याचा जन्म झाला असता. मग बाबा म्हणायचे मत देणारा हा त्या पुढाऱ्याचा बाप, आणि ज्या पेटीतून त्याचं ते मताधिक्य बाहेर येतं ती पेटी म्हणजे त्याची आई. चला एक पंतप्रधान राष्ट्रपती पर्यंत सगळे सेवक आहे महाराज. प्रामाणिकपणे काम करू द्या, प्रामाणिकपणे काम करू द्या. तुम्हाला खरं सांगतो,
ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत प्रत्येक व्यक्तीनं प्रामाणिकपणे जर त्याचं कर्म करायचं ठरलं तर खरंच रामराज्य आल्याशिवाय राहू शकणार. रामराज्यच येणार, पण प्रत्येकाने प्रामाणिकपणे, पण प्रामाणिकपणा उरलाच नाही. महाराज सगळा बेईमानपणा झाला. विठ्ठला विठ्ठला तुम्ही बघा, आपण कोणाची निंदा टीका म्हणून बोलत नाही. कारखान्याच्या डायरेक्टरांना कारखान्याच्या गाड्या मिळतात तर त्या गाड्या प्राधान्याने कुठं पळतात. आता आमच्यापेक्षा तुम्ही पाटाच्या जास्त काढाला आहे. आम्ही कोरडवाहू मंडळी, त्याच्यामुळे आमचा कारखान्याशी त्या माणसांची आज तागायत काही संबंध नाही. तुमचा रोज सकाळ दुपार संध्याकाळ संबंध आहे. ज्या संचालकाला कारखान्याची गाडी मिळती तो गाडी कुठं पळवतो, डिझेल कसं जाळतो, त्याच्यावरून त्याच्या प्रामाणिकपणाची बेरीज करा बेरीज प्रामाणिकपणाची. तर त्याची गाडी बाळातीन नेऊन घालायला, त्याची गाडी मेवणी मुंबईहून आणायला. स्वामी काज मी म्हटलं या काळात हे बोलणं योग्य नाही बुवा, सांगणारा बावळत असा अर्थ विठ्ठला. आणि मग तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटली विचार करा, प्रत्येक विचार करा, प्रामाणिकपणा उरलाच खरं सांगू. प्रामाणिक सेवक. आता याच्यापेक्षा तुम्ही अजून दुसरा विचार करा. शेतकरी वर्ग तुम्ही प्रमुखत्वाने आहात. शेतीमध्ये काम करणारे मजूर, शेतीमध्ये काम करणाऱ्या बाया, आणि त्या बायांचा आणि त्या मजुरांचा प्रामाणिकपणा याचा ताळमेळ लावा. पूर्वी 50 वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही काही कांदे निंदायला दिले, बाजरी गहू निंदायला दिला, हरभरा निंदायला दिला, तर ते माणसं वावरात जायचे किती वाजता, वावरातून घरी यायचे किती वाजता, दिवसभर काम करायचे किती, त्या काळात तुम्ही त्यांना रोज द्यायचे किती, आज रोज देता किती आहे की नाही. शिवाय तुमच्या गाड्या, तुमच्या घरच्या, तुमची बायको अजून त्या गाडीत बसली नाही आणि ती गाडी त्या बाईला आणायला आपल्या गाडीने वावरात न्यायच्या, तरी ते 11:30ला वावरात येणार, 12 वाजता वाफ्यावर बसणार. निंदायला सुरुवात केली तर निंदतानी सुद्धा मोठं गवत ते उपटून घेणार, खुरटून, म्हणजे मुळं तसेच जमिनीत ते खुडून घेणार, लहान्या गवतावर माती सरकून देणार. 1-1.5 वाजता जेवायची सुट्टी घेणार, अर्धीच भाकर, पण तुकडा करून 3:30 पर्यंत खाणार. 4:30 पावणे-5 वाजले की पुन्हा गाडी ड्रायव्हर हजर. कोणत्या अंगाने प्रामाणिकपणाचा विचार कराल तुम्ही. आणि कर्मामध्ये, या कर्मपूजेने जर तुम्हाला देव प्रसन्न करायचा असेल तर तुमच्या कर्मामध्ये प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. म्हणून कर्मात अपेक्षा कोणती आहे? प्रामाणिकपणाची. मग तुम्ही सेवक आहे ना, स्वामीची सेवा करा, मनोभावे करा, प्रामाणिकपणे करा. स्वामी का. आणि जर मनोभावे प्रामाणिकपणे तुम्ही स्वामीची सेवा केली का देव तुमच्यावर प्रसन्न झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. देवगिरी पर्वतावर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना दत्तात्रय भगवंताचा सगुण साक्षात्कार घडवला. दत्तप्रभूच्या सगुण रूपाचं दर्शन नाथ महाराजांना देवगिरीच्या पर्वतावर, त्यावेळचे देवगिरी पर्वताचे किल्लेदार सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांनी साक्षात्कार नाथ महाराजांना घडवला. का बरं घडवला? याचं कारण नाथ महाराजांनी
त्यांची केलेली प्रामाणिक सेवा, मनोभावे प्रामाणिकपणे जनार्दन स्वामींची नाथ महाराजांनी सेवा केली तर हेच विष्णूची महापूजा. परमात्मा साक्षात्काराचा, या पूजेने परमात्मा संतुष्ट होण्याचा याच्या व्यतिरिक्त दुसरा अनुभव नाही, अनुभव नाही. पण त्याच्याकरता काय करा, स्वामी काज राहिलंच नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं असेल, याच्या आधी उदाहरण म्हणून सांगतो. शेजारी शेजारी दोन राज्य, म्हणजे नोकर असे पाहिजे बरं का. शेजारी शेजारी दोन राज्य, एका राज्याचं राज्य लहान आहे आणि एका राज्याचं राज्य मोठं आहे. हा लहान राजा त्या मोठ्या राजाप्रमाणे मोठा होण्याचा प्रयत्न करतो. आपल्या राज्याचा विस्तार झाला पाहिजे, प्रजेचा विस्तार झाला पाहिजे. त्याच्याकडे जसे हजारो सैन्य चतुरंग आहे तसं आपलं सैन्य झालं पाहिजे, बलाढ्य आपण बनलो पाहिजे, या अपेक्षेत आहे. आणि म्हणून तो काय करायचा, वेळोवेळा तो लहान राज्याचा राजा या मोठ्या राज्याच्या राजावर स्वारी करायची. पण जेवढ्या वेळी त्यांनी स्वारी केली तेवढ्या वेळी या राजाने त्याचा पराजय केला. त्याने आणखी त्याचं कमीमान होत गेलं, त्याचं राज्य लहान होत गेलं. खूप वेळा प्रयत्न केला, प्रत्येक वेळी त्याला अपयश आलं. शेवटी त्यांनी गनिमी कावा वापरायचा ठरला का या राजाला खच्ची करण्याकरता लढाया करून उपयोग नाही, कारण आपलंच खच्चीकरण होत चाललं. आता काय करावं, त्यांनी गनिमी कावा केला. गनिमी कावा काय, त्यांनी विचार केला, या राज्याचा जो कोषाध्यक्ष आहे खजिनदार, आपण त्याला फोडायचा प्रयत्न करू, त्याला आपल्या पॅनल मध्ये घेऊ, बरोबर राजाचा काटा काढू. म्हणून वेषांतर करून हा राजा त्या राजाच्या कोषाध्यक्षाकडे गेला. सायंकाळची वेळ आहे, सूर्यास्तमानाला गेलेला आहे. कोषाध्यक्ष जो होता खजिनदार, त्याचा हिशोब लिहिण्याचं काम चाललेलं आहे. डेस्कवर अशा मोठ्या डायरी आहे आणि हिशोब लिहायचं त्याचं काम चाललं. रोज कीर्द लिहित होता. त्याच्या डाव्या हाताला एक समाई आहे, तिच्यात वातही तेल आहे. उजव्या हाताला एक समाई आहे, तिच्यात वातही तेल आहे. उजव्या हाताची समाई पेटलेली आहे, तिच्या प्रकाशात त्याचं रोज कीर्द लिहायचं, रोज बेळ लिहायचं काम चाललेलं आहे. आणि डाव्या बाजूला जी समयी आहे, वात तेल सज्ज आहे, पण ती विजलेली आहे, म्हणजे बंद आहे, ती चालू नाही. हा राजा वेषांतर करून आल्यामुळं कोच त्याला काही लक्षात आलं नाही हा कोण. तरी तो म्हटला, या बसा, काय काम. यांनी सांगितलं, माझं तुमच्याकडे अति महत्वाचं काम आहे, 5 मिनिटं मला वेळ द्या. तो म्हटला, माझी शेवटची बेरीज राहिली, ताळेबंद एवढा ओढतो आणि 5 काय, मग तुम्हाला किती पण वेळ देतो, एक 5 मिनिटं फक्त बसा, प्रतीक्षा करा. आणि त्याची ती बेरीज झाली, ताळेबंद त्याचा झाला. त्यांनी वही बंद केली आणि डाव्या हाताची समई जी बंद होती ती समई पेटवली, उजव्या हाताची जी समई चालू होती ती विझवली. आणि मग तो त्या समोर बसलेल्या राजाला म्हटला, तुमचं माझ्याकडे काम आहे ना, म्हणजे वैयक्तिक माझ्याकडे काम आहे ना, राजाच्या संबंधात नाही ना. ते म्हणणे, राज्याच्या आणि राजाच्या संबंधात नाही, तुमच्याकडे माझं वैयक्तिक पर्सनल खाजगी काम आहे म्हणणं चालू. मग त्यांनी डाव्या हाताची समई पेटवली, उजव्या हाताची पेटलेली होती ती विझवली आणि आता बोला म्हटला, तुमचं माझ्याकडे काय काम. पण तो राजा संभ्रमात पडला का यांनी ती समई का विझवली आणि ही समई का पेटवली. जिच्या उजेडात लिहित होता त्या समईच्या उजेडात हा का बोलला, ती का विझवली, हीच का पेटवली, हिच्याच उजेडात का बोलायचं. त्याच्यात झाला विचाराचा गोंधळ, त्याला उत्तर सापडन. तो राजा वेषांतर केलेला त्या कोषाध्यक्षाला म्हटलं, एक काम करा, हे काय, माझं काय काम आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो, पण तुम्ही मला आधी एक सांगा, तुम्ही उजव्या हाताची समई बंद का केली, ती का विझवली, डाव्या बाजूची का पेटवली, तिच्याच उजेडात आपण का बोललो नाही. मग त्या कोषाध्यक्षाने जे उत्तर दिलं ना महाराज, ते फार गोड आहे. आज काळाला त्याची गरज आहे. त्यांनी सांगितलं, ऐका, माझ्या उजव्या बाजूला जी समई आहे ती राजाच्या पैशाची, तिच्यात जे तेल आहे ते राजाच्या पैशातलं आहे, त्या वातीचा जो कापूस आहे तो राजाच्या पैशातला आहे. माझ्या डाव्या बाजूला जी समई आहे
ती माझ्या घामाच्या पैशाची, माझ्या कष्टाच्या पैशाची, माझ्या पगारातल्या पैशाची माझी समाई आहे. हिच्यातलं तेल माझ्या पैशाचं आहे, हिच्यातल्या वातीचा कापूस माझ्या पैशाचा आहे. आणि तुमचं माझ्याकडे जर खाजगी काम आहे तर माझ्या खाजगी कामाकरता राजाचं तेल कसं जाळावं? इसको कही के प्रामाणिकपणा. आणि इथं आज महाराजाचं काम करायचं असेल तर कमिशन घेणारे महात्मे महाराजाचे काम. इतका प्रामाणिकपणा जर त्या कर्मात असेल तर त्या कर्माने, त्या कर्मपूजेने परमात्मा संतुष्ट होतो. ती पूजे तोशिलेनी आत्मराजे, परमात्मा संतुष्ट होतो. मग तुम्ही सेवक असाल तर तुमचं कर्म आहे प्रामाणिकपणे स्वामीची सेवा करणे. स्वामी का. तुम्ही जर शिष्य असाल, भूमिका काय तुमची? शिष्याची. तुम्ही जर शिष्याच्या भूमिकेत असाल तर प्रामाणिकपणे गुरुचं काम करणं, गुरुची सेवा करणं हे तुमचं आहे कर्म. गुरु भक्ती ज्या तुमच्या कर्मानी भक्तीनं सद्गुरु प्रसन्नच झाले पाहिजे. जसं नाथ महाराजांवर प्रसन्न होऊन जनार्दन स्वामी परमात्म्याचा साक्षात्कारच घडवला, सगुण साक्षात्कार, तसं तुमच्या प्रामाणिक सेवेनं सद्गुरु तुमच्यावर संतुष्ट व्हावे. मग तुम्ही शिष्य असाल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करणं हे तुमचं कर्तव्य. स्वामी काज गुरु भक्ती. तुम्ही जर मुलाच्या भूमिकेत असाल, भूमिका काय तुमची? मुलाची. मग तुम्ही जर मुलाच्या भूमिकेत असाल तर मातृपितृ सेवा आणि मातृपितृ आज्ञेचं पालन हे आहे तुमचं कर्म. पितृवचन, बापाचं वचन पाळणे, बापाचं वचन पाळणे हे आहे पुत्रत्वाच्या भूमिकेतलं कर्म. बापाच्या समोर आपलं डोकं चालवायचंच नाही. तुम्ही घबरा, तुम्ही घबरा. म्हणजे म्हाताऱ्या तुझ्यापेक्षा मला लई कळत, असा आघावपणा मरेपर्यंत, म्हणजे बाप मरेपर्यंत बापासमोर करायचा नाही. त्याच्या वचनाचं पालनच करायचं. त्याचं वचन योग्य असो, त्याचं वचन अयोग्य असो, त्या वचनाचं प्रामाणिकपणे पालनच करणं हे आहे पुत्राचं कर्म. विठ्ठला. पितृवचन. जमदग्नी ऋषींनी परशुरामाला सांगितलं, बाळा पितृवचन मान्य आहे ना तुला? हो पिताजी मान्य. आईचं मुंडकं उडव. तुझ्या आईचा शिरच्छेद कर रेणुकेचा. एक सेकंदाचा विलंब न करता हातात परशु घेतला आणि नदीहून आश्रमात येत असणाऱ्या आपल्या माता रेणुकेचं शिर एका क्षणात डोळ्याची पापणी लावण्याच्या आत परशुरामांनी धडा वेगळा केला हुआ. आईचा देह निचेष्ट पडला. आपलं वचन पाळलं, वचन पूर्ती केली, म्हणून त्या वचन पूर्तीच्या कर्माने जमदग्नी ऋषी परशुरामावर प्रसन्न झाले. बाळा तुला काय मागायचं ते माग, इच्छा असेल ते माग, तर मी तुला देतो. संतुष्ट त्या कर्माने झाले. बाप संतुष्ट झाला. त्याने सांगितलं, पिताजी तुम्ही संतुष्टच असाल आणि तुम्हाला जर मला द्यायचंच असेल तर मला 2 प्रकारचे वर द्या. कोणते? पहिला वर असा द्या की मी माझ्या आईचं मुंडकं उडवलं, मी माझ्या आईला मारलं, हे माझ्या इतर भावांना त्याचं स्मरण होता कामा नये आणि माझ्या आईला जिवंत करा, पण तिला पण त्याचं स्मरण राहू देऊ नका. यांनी आपलं मुंडकं उडवलं. पुन्हा रेणुकेचं शिर धडाला लावलं आणि तपाच्या सामर्थ्याने जमदग्नी ऋषींनी रेणुकेला जिवंत केलं. मी काय बोललो? बापाचं वचन
योग्य असो अयोग्य असो त्या वचनाचा प्रामाणिकपणे प्रतिपाळ करणं हेच पुत्राचं कर्तव्य. तेच करायचं. पास पितृवचन. आणि शेवट सांगितलं महाराजांनी, तुम्ही जर पत्नीच्या भूमिकेत असाल, भूमिका काय तुमची? पत्नी. म्हणजे नमुना म्हणून हे 4-5 सांगितले. आता ज्याची त्याची भूमिका ज्यांनी त्यांनी ओळखायची, कर्म करायचं. पण शेवटचं उदाहरण सांगितलं. काय भूमिका आहे? पत्नी. बायको झाले ना तुम्ही, पत्नी झाले ना तुम्ही. मग ज्या नवऱ्याची तुम्ही पत्नी झालेल्या आहात, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं ज्याचं पतित्व तुम्ही आज स्वीकारलेलं आहे, तर शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत, म्हणजे मृत्यूच्या क्षणापर्यंत त्या पतीची परमेश्वर मानून सेवा करणं हे आहे पत्नीचं कर्म. त्याला महाराजांनी म्हटलंय सेवापती. सेवापती. आपल्या हिंदू धर्म, हिंदूंचं धर्मशास्त्र, हिंदूंचे धर्मग्रंथ आणि त्याच्यातलं हे सगळं चिंतन आहे बरं. हा, कारण आता श्री शक्तीच्या चळवळीचा काळ आहे. एखादी पुन्हा यायची शिर्डीला आली होती ती आता कोण? ते 9 साड्या नेसायच्या नाही, धोतर. कोण कोण म्हटले? तृप्ती. तृप्ती. एखादी तृप्ती धरायची गच्ची आपली विठाला. चला तुम्ही माना, तुम्ही नका मानू. आपल्या धर्मग्रंथांनी चिंतन असं करून ठेवलंय, तुम्ही पत्नीची भूमिका स्वीकारली ना, तुमच्या मनाने स्वीकारली ना, आता मरेपर्यंत त्या पतीची परमेश्वर मानूनच पूजा करणं हेच तुमचं कर्तव्य. तुम्हाला दुसरं कर्तव्य नाही. तुमच्या जीवनाच्या उद्धाराकरता हेच कर्म आणि हीच तुमची पूजा. तुम्ही नवऱ्याला उपाशी मारून, नवऱ्याच्या नावाने बोट मोडून, नवऱ्याला शिव्या देऊन काशीला जाऊन पूजा केली, विश्वनाथ तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. जा. नवऱ्याचा अपमान करून तुम्ही किती वडाला फेऱ्या मारा, तो वड तुमच्याकडे पाहू शकत नाही. का? सेवापती. सेवापती. सेवापती सर्वात महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि हे पण दुर्मिळच आहे महाराज, अशी बायको मिळणं. बायकोला सुद्धा लक्ष्मीचं रूप मानून त्याप्रमाणे तिच्याशी वागणारा नवरा तिला मिळणं हे सगळं दुर्भिक्ष आहे. हा कलीचा महिमा आहे. माणसांचा दोष नाही, बायांचा दोष नाही. हा दोष कोणाचा आहे? काळाचा महिमा आहे. हा कळी काळाचा महिमा आहे. बुवा विठ्ठला विठ्ठला. व्रतार सोडून घरोघरी फिरतील नारी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. स्वतः जन्माला घातलेला मुलगा तोच बापाचा वैरी होणार. नवऱ्याला सोडून पत्न्या इतरांच्या दारोदार फिरणार. हा कलीचा महिमा आहे बुवा. व्रतार सोडून घरोघर फिरतील नारी. वाचा तुम्ही, फार गोड आहे. अभंग हे महाराजांचे अत्यंत गोड आहे. मला काय बोलायचंय, हे होणं अवघड आहे. विठ्ठला. ऐका, जाता जाता नमुना म्हणून सांगतो. कबीरदास महाराजांकडे एक जण आला. कबीरदास महाराजांचं शेले विणायचं काम होत. त्यांचं आता विणायचं काम चालू होत. एक जण आला, कबीरदास महाराजांचं दर्शन घेतलं आणि बसला. कबीरदास महाराज त्याला म्हटले, बोला काय येणं केलं, काय काम? त्यांनी सांगितलं एकच काम. म्हटले काय? तो म्हटले, महाराज एक सल्ला विचारायला आलो. माझं विचारणं तुम्हाला योग्य वाटलं तर मला योग्य सल्ला द्या. तर जो सल्ला तुम्ही मला देणार त्याप्रमाणे मी करणार. सल्ला पाहिजे मला. महाराज म्हटले, सल्ला देतो तुला. कशाविषयी सल्ला पाहिजे सांग, संदर्भ काय सांग. मग तो म्हटलं, संदर्भ सोपा आहे, मला लग्न करायचंय, म्हणजे बायको करायची आणि मी तुमचा सल्ला घ्यायला आलो. कारण माझ्या आधी तुम्ही बायको केलेली आहे, तुम्ही दोघं राहूच राहिले.
तर तुम्हाला अनुभव आहे बा बायकोचा, आणि मला अजून करायची, मला अनुभव नाही. तुम्हाला अनुभव आहे म्हणून विचारायला आलो, मी बायको करू का नको करू, म्हणजे बिन बायकोचा राहू का बायको करू, काय करू बा. तुम्ही म्हटले कर तर मी लग्न करणार, तुम्ही म्हटले नको करू मी नैष्टिक ब्रह्मचारी राहणार, काय अडचण नाही, तुमच्या सल्ल्यावर आहे. आणि ते पण तुमचा अनुभव आहे म्हणून विचारायला आलो, करू का बायको करू का. कबीरदास महाराज म्हटले बस, बसला. त्याला पाणी दिलं, पाणी पिला, दूध दिलं, दूध पिला. आणि मग कबीरदास महाराजांनी स्वयंपाक करीत असलेली त्यांची बायको, त्या बायकोला हाक मारली. आणि कबीरदास महाराज बायकोला दुपारच्या 12 वाजलेली, ऊन पडलेलं, लख्ख प्रकाश. आणि कबीरदास महाराजांनी स्वयंपाक घराकडे तोंड करून बायकोला आवाज दिला, जरा दिवा लावून आण बरं. बायकोला काय म्हटले, जरा दिवा लावून आण बरं. दुपारी 12 वाजता बायकोनी दिवा लावला, दिवा ताटलीत घेतला, कबीरदास महाराजांच्या पुढे दिवा आणून ठेवला. बायकोनी म्हणजे कबीरदास महाराजांच्या बर का, तिचं डोकं वापरलं नाही. काही एवढ्या दुपारी एवढ्या उजेडाचं दिव्याचं काय आम्ही तुम्हाला ती आत्ताची बाई नव्हतीच, कबीर महाराजांची बायको. आता बायका नवऱ्यापेक्षा हुशार झाले, त्याला नाही ना या गुण बरोबर झालं. कबीरदास महाराजांच्या बायकोनी दिवा लावून आणला, दिवा त्यांच्या समोर ठेवला. दिवा ठेवण्याकरता ती माऊली खाली वाकली. आणि कबीरदास महाराजांनी तिच्या गालावर अशी जोरात मारली, साटकन मारली. 4ही बोट तिच्या गोऱ्या गालावर व म्हटले लाल बुंद गाल जा मारली. त्याच्या देखत मारली. महाराज असं का करतात त्याला कळनच, मारली, शंकन मारली. त्या माऊलीनी कबीरदास महाराजांकडे पापणी वर करून सुद्धा पाहिलं नाही. तसाच पदर सावरीत, हे सुद्धा आता बोलणं योग्य नाही. पदर सावरीत, पदर काय काळाचा महिमा आहे. तिने पापणी वर करून कबीरदासजींकडे पाहिलं नाही पोहा. तसाच पदर सावरीत ती माऊली घरात गेली, घरात निघून गेली, काही बोलली नाही. मला का मारलं बरं. दुसरी गोष्ट काय, एकांतात कोणी कोणाला किती मारा, पण त्या मारामारीत नवरा भारी पडू नाही तर बायको भारी पडू. पण ते त्या एकांतातल्या मारामारीत काही तेरी बिचू पण मेरी बिचू ते तर विषय. पण त्रयस्थ माणसा देखत मारली ना, बाईचा केवढा अपमान येतो. त्रयस्थ बसलेला त्याच्या देखत मारली, तरी बाईने काही शब्द न उच्चारता, पापणी वर करून न पाहता पदर सावरीत ती माऊली घरात निघून गेली. आणि ती स्वयंपाक घरात गेल्यावर कबीरदास महाराजांनी जो ठोंब्या बसला होता त्याला सांगितलं, अशी बायको भेटत असली तर कर. याला काय सेवापती. तुम्ही पत्नीच्या भूमिकेत असाल तर परमेश्वर मानून मरेपर्यंत पतीची सेवा करणं हेच तुमच्या उद्धाराचं साधन, हीच तुमची भगवंताची पूजा. याच्यापेक्षा वेगळी पूजा तुम्हाला नाही. सेवापती. तुम्ही मुलगा असाल तर मरेपर्यंत बापाच्या आज्ञेचं पालन हेच तुमचं कर्म. तुम्हाला दुसरी पूजा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परमार्थात दुसरं काही नाही. स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. आणि मग तुकोबारे म्हणतात, जर तुम्ही तुमचं कर्म ओळखून प्रामाणिकपणे कराल तर मग देव तुमच्यावर प्रसन्न होईल. का? कारण हीच भगवंताची खरी पूजा आहे. अभंगाचं दुसरं हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा.
आणि सोपा उपदेश आहे. आपल्या भूमिकेवर आपलं कर्म ओळखणं आणि ते कर्म प्रामाणिकपणे करणं हीच भगवंताची खऱ्या अर्थाने पूजा, हेच विष्णूची महापूजा. आणि याच्यात तुम्हाला आत्मउद्धाराचा, आत्मकल्याणाचा जो भाव प्राप्त होईल हाच तुमच्या उद्धाराचा भाव आहे. याच्यापेक्षा वेगळं दुसरा काही परमार्थ नाही, अनुभव नाही दुजा. अजून उपदेश करताना महाराजांनी सांगितलं की ज्या भूमिकेवर असाल त्या भूमिकेवर सत्यत्व भावाने वागा, सत्य बोला, सत्य आचरण करा, सत्याला जीवनामध्ये किंमत द्या, असत्याला जीवनामध्ये थारा देऊ नका. आणि जीवनामध्ये जे जे तुम्ही बोलाल, जे जे वाक्य वापराल ते सगळं सत्यत्व भावानी वाक्य बोलत राहा. सत्य बोले मुखे. कसं राहा या गृहस्थाश्रमात, कसं राहा, सत्य बोले मुखे, मुखानी सत्य बोला. विठ्ठल आणि एक मिनिट ऐका, परमार्थामध्ये या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये असत्याला थारा नाही, खोट्याला थारा नाही. कोणत्याच अंगाने कोणत्याच प्रकारे असत्याला इथे थारा नाही. जगप्रसिद्ध आपल्याकडे एकच उदाहरण आहे बघा, माहिती आहे तुम्हाला. आल्या जन्मामध्ये पंडूचा ज्येष्ठ पुत्र राजा म्हणजे युधिष्ठिर राजा धर्म त्याच्या संपूर्ण जिंदगीत एकदाच खोटं बोलला. ते पण स्वतःच्या बुद्धीने बोलला नाही, दुसऱ्यांनी बोलायला लावलं म्हणून बोलला. त्याच्याकरता इलेक्शनच्या काळात गावात जायचं नसतं, आपले आपले घरीच कामं करायचे. तो नेमका कचाट्यात सापडला, एकदाच खोटं बोलला, ते पण त्याच्या मनाने नाही बोलला, मग दुसऱ्यांनी बोलायला लावलं म्हणून बोलला. आणि ते पण किती बोलला, एकच वाक्य बोलला. आपल्यासारखं पाट्याची पाट्या नाही बोल, एकच वाक्य बोलला. तरी सुद्धा स्वर्गाला जातानी धर्मराजाच्या पायाचा अंगठा गळून पडला. ऐकू राहिले ना तुम्ही सगळे, ऐकू राहिले ना. आता तुम्ही याचा निवांत घरी गेले का विचार करा का सगळ्या जिंदगीत एकदाच खोटं बोलला, दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून बोलला आहे की नाही, ते पण एकच वाक्य बोलला, तरी स्वर्गाला जाताना त्याचा अंगठा गळून पडला. एकदाच खोटं बोलला तरी अंगठा गळून पडला. आपलं काय काय गळल म्हणजे काही जाईल का नाही भाऊवर आपल्या. या क्षेत्रामध्ये असत्याला थारा नाही, सत्य बोले मुखे आणि असं राहा. बर का, ऐका, गृहस्थाश्रमामध्ये स्त्रीनी पुरुषांनी, महाराज कर सांगू, आपल्याकडे जी आश्रम व्यवस्था आहे ना, 4 आश्रम सांगितले. हिंदू धर्माच्या आश्रम व्यवस्थेमध्ये आश्रम सांगितले 4. गृहस्थ, ब्रह्मचारी, गृहस्थ, संन्यासी आणि वानप्रस्थ असे आश्रम 4 आहे. या 4 आश्रमात श्रेष्ठ आश्रम कोणता असं जर कोणी विचारलं तर त्याला एका जणांनी उत्तर दिलंय का या 4 आश्रमात सर्वात श्रेष्ठ आश्रम, त्या आश्रमाचं नाव आहे गृहस्थ आश्रम. विठ्ठल विठ्ठल. दुर्दैवाने याला निकृष्ट मानतात, हा आहे श्रेष्ठ. 4 आश्रमात 1 नंबरचा हा गृहस्थ आश्रम आहे श्रेष्ठ. दुर्दैवाने याला मानलं जातं निकृष्ट. संन्यासी याला निकृष्ट मानतो, ब्रह्मचारी याला निकृष्ट मानतो, वानप्रस्थ याला निकृष्ट मानतो. पण त्यांची चूक आहे, कारण संन्याशाला पोसणारा गृहस्थाश्रम आहे, ब्रह्मचार्याला पोसणारा गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाला पोसणारा गृहस्थाश्रम आहे. हा, आता तुम्ही दुपारी लग्नाला होते का सगळे? लग्नात मंगला शास्त्रीय आश्रम 4 जे कथियले तया माझी जो उत्तम. शास्त्रांनी जे 4 आश्रम सांगितले त्याच्यातला उत्तम आश्रम आहे शास्त्री
आश्रमचार जे कथियले तया माझी जो उत्तम देतो स्वार्थ परार्थ जोडून या नरा आईसा ग्रहस्थाश्रम. हा आश्रम काय करतो? इहलोकीचं कल्याण म्हणजे मुलं बाळ बायका मुलं पुत्र पौत्र सुख सुख शांती देतो आणि मेल्यानंतर मोक्षाला नेतो म्हणजे इथेही सुख देतो मरणोत्तर सुख देतो आणि परोपकार घडवतो जीवनात. असा आश्रम म्हणजे ग्रहस्थाश्रम आहे. विठ्ठला आणि म्हणून या ग्रहस्थाश्रमात राहणाऱ्या स्त्रियांनी राहणाऱ्या पुरुषांनी निष्ठुरता कधी धरायची नाही. कोणाविषयी निष्ठुर व्हायचं नाही. सासूनी सुनेवर निष्ठुर व्हायचं नाही. सुनेनी सासूवर निष्ठुर व्हायचं नाही. मुलांनी बापाशी निष्ठुरपणा करायचा नाही. बापानी मुलाशी निष्ठुरपणा करायचा नाही. भावानी भावाबरोबर निष्ठुरपणा करायचा नाही. जावानी जावाबरोबर त्या जरी जावा असल्या तरी रावाच राहिल्या पाहिजे. जावा नाही झाल्या पाहिजे. जावा निष्ठुर व्हायचं नाही. मग एकामेकाचे दुःख जाणायचे आणि आपल्या प्रेमाने त्याच्या दुःखावर फुंकर टाकायची. असं या आश्रमात राहायचं. दुःखवी अनेकांच्या दुःखे मुखाने सत्य बोला. इतरांच्या दुःखात सहभागी होऊन त्याचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या वाटेवर जे कर्म आलं त्या भूमिकेतलं ते सत्य भावानी प्रामाणिकपणाने ते कर्म करा. हीच भगवंताची खरी महापूजा आहे. आणि आता ऐका, तुम्ही जर तुमची भूमिका ओळखून निश्चय केला त्या कर्म करण्याचा तर तो तुमचा निश्चय तुम्हाला आत्मकल्याणाच्या फळापर्यंत नेणार आहे. महाराज शेवटच्या चरणात निश्चयाचे बळ निश्चयाचे अशा प्रकारचा
अत्यंत महत्वपूर्ण उपदेश करणारा हा जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे. फक्त काय, अभंग लिहिला तो काळ, आणि आज आपण जीवन जगत आहोत ज्या वर्तमानात हा काळ, त्याच्यामध्ये बराच वेळ गेलेला आहे. त्याच्यामुळं त्या काळात उपदेश करताना जे जे शब्द उपदेशात्मक महाराजांनी या रचनेमध्ये अभंगाच्या टाकलेले, त्या शब्दांचं जे चिंतन आपल्याला करावं लागतं, तर ते त्या काळाला अनुसरून 400 वर्षाचा काळ आहे. 400 वर्षापूर्वी त्यांच्या समोर असलेल्या स्त्रिया, समोर असलेले पुरुष, तरुण, वृद्ध, तो सगळा भौतिक काळ, आणि त्या सगळ्या वातावरणाला अनुसरून महाराजांनी शब्द रचनेच्या द्वारा, या अभंग रचनेच्या द्वारा केलेला उपदेश. आणि 400 वर्षानंतर त्या अभंगावर चिंतन करताना आपल्या समोर बसलेल्या स्त्रिया, आपल्या समोर असलेले पुरुष, वृद्ध, तरुण आणि सगळं भौतिक वातावरण याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. 400 वर्ष म्हणजे खूप पाणी वाहून गेलंय. मधल्या काळात खूप पाणी वाहून गेले, तरी सुद्धा सृष्टीच्या अंतापर्यंत हा महाराजांचा उपदेश मानव जातीचं कल्याण करणारा निश्चितच आहे. चंद्र सूर्य इतकं ते सत्य. हा, फक्त ज्यांनी या तुकोबारांच्या विचारांनी वागण्याचा निश्चय ज्या स्त्रीनं, ज्या पुरुषानं आपल्या जीवनात केला, आणि जो त्या विचाराच्या निश्चयाप्रमाणे वागला, का त्याच्यावर भगवंताची कृपा झाली, म्हणजे झालीच ही काळ्या दगडावरची रेघ. आणि त्या संबंधातून हा महाराजांनी केलेला अत्यंत गोड अशा प्रकारचा उपदेश आहे. या उपदेशपर अभंगाचं आपण जे आपल्या अल्पमतीप्रमाणे थोडंसं चिंतन करण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. निमित्त सर्वांना ज्ञात आहे, सर्वश्रुत आहे. आमचे आदरणीय सन्मित्र श्री हरिभक्तीपराय ज्ञानदेव निवृत्ती पाटील थोरात यांचे चिरंजीव रोशन, बरोबर, आणि त्याचबरोबर चिरंजीव सौ कांक्षिणी कोमल यांचा आज या ठिकाणी शुभविवाह संपन्न झालेला आहे. आज ब्रह्मचर्य आश्रम सोडून या नवदाम्पत्यानी गृहस्थाश्रमीय जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. कालपर्यंत ते जे ब्रह्मचर्य आश्रमात होते, त्या ब्रह्मचर्य आश्रमातलं त्यांचं कर्म वेगळ्या प्रकारचं होतं. आज गृहस्थाश्रमामध्ये पदार्पित झाल्यानंतर इथून पुढे मरेपर्यंत, किंवा ते जोपर्यंत या गृहस्थाश्रमात राहणार आहे तोपर्यंत, आता त्यांचं कर्म वेगळ्या प्रकारचं झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या उद्धाराकरता नेमकं काय कर्म करायचं आहे, तीच भूमिका जाणून कर्म करणं, उद्धार करून घेणं, अशा स्वरूपाचा उपदेश या संबंधाने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दाम्पत्याला त्यांचं भावी वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो, या नवदाम्पत्यांकडून त्यांच्या भावी गृहस्थाश्रमीय जीवनामध्ये भगवंताची, साधू संतांची, गोमातेची, भारत मातेची, वडीलधाऱ्या सर्व माणसांची आणि त्यांच्या आई वडिलांची अमोघ अशा प्रकारची सेवा घडो, आदर्श निर्माण करणारी संतती या दाम्पत्याच्या पोटी जन्माला येवो, आणि भगवंताच्या कृपेने या वधूवरांचा गृहस्थाश्रम यशस्वी आणि सफल हो, अशा प्रकारचा सद्भाव उपस्थित आपल्या सर्व स्त्री पुरुष भाविकांच्या वतीनं पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी या ठिकाणी मी चिंतन करतो.
आणि या कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली विठ्ठल जय जय विठ्ठला मावली राजा भराज महाराज तुम्ही राजा महाराज महाराज तुम्ही राजा महाराज महाराज तुम्ही